सातारा जिल्ह्यातील 10 नगर परिषदेच्या निवडणुकीचे निकाल उद्या होत आहेत आणि महत्त्वाचं आज आपण चर्चा करतोय ते म्हणजे मलकापूर नगर परिषद. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाची नगर परिषद असलेली मलकापूर नगर परिषदेमध्ये आत्तापर्यंत काँग्रेसचं प्राबल्य पाहायला मिळालं. मात्र मनोहर शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर आणि आमदार डॉक्टर अतुल भोसले यांचं असलेलं प्राबल्य हे एकत्र पाहायला मिळालं. याचबरोबर अशोकराव थोरात जे ज्येष्ठ नेते आहेत या तिघांचा त्रिवेणी संगम या ठिकाणी पाहायला मिळाला. मात्र भारतीय जनता पार्टीसाठी मोठं आव्हान या ठिकाणी ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सुद्धा उभं केलेलं आहे. मी मलकापूरच्या नगर परिषदेच्या उद्या निवडणूक आहे निकाल आहे आणि त्या काही 12 तास अगोदरच मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीनं या ठिकाणी निकालाची अपेक्षित आहे. प्रभाग एकूण 11 आहेत मलकापूर नगर परिषदेमध्ये, म्हणजे नगरसेवक संख्या ही 22 आहे आणि बिनविरोध ही 6 निवडून आले आहेत भारतीय जनता पार्टीचे. म्हणजे प्रत्यक्षात 16 जागेसाठी ही निवडणूक झाली. 35 उमेदवार या ठिकाणी उभे होते आणि नगराध्यक्ष पदासाठी 3 उमेदवार आमनेसामने होते. मलकापूर नगर परिषदेचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी तिन्ही उमेदवार जे आमनेसामने होते ते महायुतीचे होते. म्हणजे भारतीय जनता पार्टीचे तेजस शेखर सोनवणे, याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आर्यन सविनय कांबळे आणि शिवसेना शिंदे गटाचे अक्षय संदीप मोहिते या 3 उमेदवारामध्ये लढत पाहायला मिळाली मलकापूर नगर परिषदेमध्ये. एकूण मलकापूर नगर परिषदेचं मतदान जे आहे ते आहे 25,174 आणि प्रत्यक्ष मतदान जे झालं ते 14,132 इतकं हे मतदान झालं. म्हणजेच साधारणतः 68.05% इतकं हे मतदान झालं. गेल्या वेळी जे मतदानाचा टक्का घसरलेला आहे ही बाब महत्त्वाची या ठिकाणी सांगू इच्छितो. याचबरोबर मतमोजणीला उद्या बचत भवनमध्ये सुरुवात होणार आहे. एकूण 12 टेबलवर ही मतमोजणी केली जाणार आहे आणि 3 फेऱ्यामध्ये मलकापूरची ही मतमोजणी पूर्ण होऊन एकूण 90 कर्मचारी आणि पोलीस यंत्रणा या ठिकाणी काम करणार आहे. साधारणतः पहिला निकाल साधारणतः आपल्याला 8:30 पावणे 9 पर्यंत येणं अपेक्षित आहे आणि फायनल निकाल जो आहे तो 12 वाजेपर्यंत येणं अपेक्षित आहे. मलकापूर नगर परिषदेमध्ये खूप सुरुवातीला वाटणारी भारतीय जनता पार्टीसाठी सोपी लढत मात्र शेवटच्या टप्प्यापर्यंत ही अटीतटीची होत गेली. याचा अर्थ असा आहे की आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले, मनोहर शिंदे आणि अशोकराव थोरात या 3 नेत्यांनी एकत्र येऊन जरी निवडणूक लढली असली तरी आर्यन कांबळेसारख्या नवख्या उमेदवारानं, अक्षय मोहिते यांच्यासारख्या नवख्या उमेदवारानं सुद्धा भारतीय जनता पार्टीची दमछाक केली शेवटपर्यंत, हे मात्र सांगणं महत्त्वाचं आहे. यासाठी खरं तर या निवडणुकीकडे कसं पाहिलं जाते निकालाकडे मी तुम्हाला सांगतो. आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्यासाठी खूप मोठी प्रतिष्ठेची या ठिकाणी ही निवडणूक आहे. कारण कराड दक्षिणमध्ये कराड आणि मलकापूर या 2 नगर परिषद येतात आणि महत्त्वाची असलेली कराड बरोबरीनं मलकापूर नगर परिषद. यामुळं या निवडणूक जिंकण्यासाठी अतुल भोसले यांनी प्रत्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा या ठिकाणी पाचारण केलं होतं. म्हणजे कराडमध्ये जी सभा झाली ती दोन्ही नगर परिषदेची एकत्र मिळून झाली. याचबरोबर ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांनी सुद्धा मकरंद पाटील यांच्यासारख्या नेत्यांना बोलवून राष्ट्रवादीचे इतर नेत्यांना बोलवून या ठिकाणी सभा घेतल्या आणि मलकापूर नगर परिषदेमध्ये सुद्धा शह देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. मात्र एक या गोष्टींना सांगता येईल की ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांनी या निवडणुकीकडं गटबांधणी मात्र ते करण्यात यशस्वी झालेले आहेत. याचबरोबर शिवसेनेचे उमेदवार अक्षय मोहिते यांचासुद्धा खरंच कौतुक केलं पाहिजे. कारण खरं तर शिवसेनेची तशी गटबांधणी कमी आहे मलकापूरमध्ये. मात्र पक्ष आणि पक्षाच्या चिन्हासाठी अक्षय संजय मोहिते म्हणजे संजय मोहिते यांचे चिरंजीव असलेले अक्षय मोहिते यांनी शेवटपर्यंत निकराची लढाई या ठिकाणी या मलकापूर नगर परिषदेमध्ये लढली. घरोघरी जाऊन या ठिकाणी त्यांनी प्रचार केला. खरं तर हार जीत ही वेगळा विषय असतो, मात्र एखादी निवडणूक पक्षाच्या चिन्हाकडून पक्षचिन्ह घेणं आणि ते लढणं आणि शेवटपर्यंत फाईट देत राहणं हे सुद्धा विजयाचंच लक्षण आहे खरं तर आमच्या दृष्टीनं. या तिरंगी लढतीकडे जर पाहायला गेलं तर पूर्वीच अगोदरच 6 या सीट्स बिनविरोधी भारतीय जनता पार्टीनं जिंकलेल्या आहेत. मात्र असे अनेक काही प्रभाग आहेत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मोठा संघर्ष करावा लागणार आहे. तर तो संघर्ष खरं तर मला असं वाटतं की जो राजेंद्र यादव यांचा प्रभाग क्रमांक 5 जो आहे
राजेंद्र यादव विरुद्ध दादा शिंगण यांच्यातील जी फाईट आहे ती बिग फाईट या ठिकाणी होईल. खरं तर असं हे होतं आहे. इतर ठिकाणी सुद्धा बऱ्याच ठिकाणी टसल होण्याची शक्यता आहे. मात्र खरं तर क्रमांक 5चा काय निकाल येतो याकडे सर्वांच्या आमच्यासुद्धा नजर असणार आहेत. भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी 6 बिनविरोध करून बाजी मारलेली आहेच. मग साधारणतः एकंदरीत ट्रेंड जर पाहायला गेला तर भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं दिसतो एकंदरीत ट्रेंड. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलेली लढत ही सुद्धा खूप वाखाणण्यासारखी असणार आहे. मात्र या ठिकाणी 3 जे तरुण चेहरे आहेत, तेजस, आर्यन आणि अक्षय, या तिघांचंही कौतुक आहे. खरं तर त्यांनी तिघांनी कधी कुठल्या खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही. मात्र मित्रासारखे एकमेकाच्या विरोधात लढले. मैत्री असल्या मैत्रीपूर्ण लढत होईल त्यांची दुमत नाही. मात्र खरं तर मलकापूरला मिळालेले हे जे 3 पक्षाचे 3 चेहरे आहेत ते सगळ्या महाराष्ट्राला भावले. कारण आर्यनचं तर वय तर खूप कमी आहे, वय 21 वयाचं आर्यन आहे. अक्षयसुद्धा साधारणतः माझ्या मते 23 वर्ष वय असेल आणि तेजससुद्धा खूप कमी वयाचे हे तिन्ही चेहरे या ठिकाणी मलकापूरच्या लोकांना पाहायला मिळाले. आणि एकंदरीत भारतीय जनता पार्टी या ठिकाणी एक हाती सत्ता घेईल असं साधारणतः एकंदरीत चित्र पाहायला मिळतं आहे. आत्ता जरी अनुमान जरी लावत असलं तरी काही ठिकाणी राष्ट्रवादीचा चंचू प्रवेशसुद्धा होण्याची शक्यता आहे. म्हणजे धक्कादायक निकालसुद्धा मलकापूर नगर परिषदेमध्ये येण्याची अधिक शक्यता आहे. मात्र ही जरी असलं तरी ही पहिल्यातलं वादळच ठरणार आहे. महायुतीच्या 3 पक्षांच्याच या लढती होणार आहेत. काँग्रेसने का उमेदवार दिला नाही हा सुद्धा आत्तापर्यंत शेवटपर्यंत खरं चर्चेचा विषय होता. मात्र आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा नाही उमेदवार दिला नव्हता. मात्र एकंदरीत जर काय तर मलकापूरची नगर परिषदची निवडणूक दिसत असली एकतर्फी तरी अटीतटी शेवटपर्यंत एकमेकाची अटीतटीची झाली. मात्र शेवटच्या टप्प्यात या ठिकाणी भारतीय जनता पार्टी या ठिकाणी वर्चस्व सिद्ध करेल असे एकंदरीत चित्र दिसत आहे. पाहत राहा यशवंत नगरी न्यूज.